नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या रेसिपीमध्ये. तर आज आपण करणार आहोत अगदी कमी साहित्यांमध्ये बासुंदी. चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी गाईचं दूध घेतलं आहे, साधारण 2 लिटर. दूध छान गरम करून घ्यायचं आणि उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत 20 काजू. याची पावडर बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं हे दूध आपल्याला हाफ करून घ्यायचं आहे. म्हणजे साधारण इथे 2 लिटर दूध आहे, तर 1 लिटरच बासुंदी झाली पाहिजे अशा प्रमाणात आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी रात्रीच बदाम भिजत ठेवले होते, तर त्याची वरची कवरिंग काढून घ्यायची आणि ते देखील मिक्सरमधून काढून घ्यायचे. 20 बदाम आणि 20 काजू अशा प्रमाणात वापरलेले आहेत. आता या दोन्हींचीही पावडर यामध्ये मिक्स केल्यानंतर इथे मी 1 वाटी साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता. आता पूर्ण आपली बासुंदी तयार झाल्यानंतर म्हणजेच दूध आपलं हाफ झाल्यानंतर इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि सगळ्यात शेवटी वेलची पावडर टाकून घेतली आहे. तर आता तुम्ही इथे पाहू शकता आपली जी बासुंदी आहे त्याला छान असं टेक्स्चर आलेलं आहे. बासुंदी जेव्हा गरम असते तेव्हा ती थोडीशी पातळ असते, पण जशी ती थंड होत जाते तशी ती घट्ट होते. त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू